नाशिकमध्ये रस्त्याचं खोदकाम सुरू आहे. अवजड वाहतूक आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघाताचं प्रमाण वाढत आहे. गेल्या 6 महिन्यात 95 भीषण अपघातात 87 जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात 52 दुचाकीस्वार आणि 35 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. नुकतंच पाहायचं तर मागील 6 दिवसात 5 अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात दोषी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून सुद्धा ही पॉईंट समोर आली. किरण ताजणे आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत. किरण, मुंबई झालं, पुणे झालं, आता नाशिकबद्दल महत्त्वाचं शहर आहे आपलं महाराष्ट्रातलं. पुढे आता कुंभमेळा सुद्धा होऊ घातलेला आहे. काय चाललंय, नाशिक काय म्हणतं या बाबतीत, पावसाळीच्या तयारीच्या बाबतीत? प्रसन्न सर, ज्या पद्धतीनं मुंबई आणि पुण्याचं प्रशासन निर्डावलेलं आहे, अगदी तशाच स्वरूपाचं प्रशासन हे नाशिकचं सुद्धा निर्डावलेलं आहे. ज्या पद्धतीनं ही मृत्यूची संख्या आहे, अपघातांची संख्या आहे, ती अक्षरशः चक्रावून टाकणारी आहे. आणि असं सगळं असताना, मुंबई आणि पुण्याची घटना ताजी असताना सुद्धा त्याचा कुठलाही धडा हा नाशिकच्या प्रशासनाकडनं घेतला जात नाहीये. मी ज्या ठिकाणी आता सध्या उभा आहे त्याच्या अगदी बाजूला या ठिकाणी एक भला मोठा खड्डा दिसतोय. त्या खड्ड्यामध्ये या ठिकाणी एका पाईपलाईनच्या अनुषंगानं वॉलचं काम करण्यात आलेलं आहे. बाजूला जर बघितलं तर जे मॅनहोलसाठीचं जे चेंबर तयार केलं जातं त्यासाठीचं वापरलं जाणारं मटेरियल सुद्धा अगदी रस्त्यावर तशाच स्वरूपाचं पडलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जे वॉलसाठी काम करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठीचा जो वरतून टाकला जाणारा जो ढापा आहे तो सुद्धा अगदी तशाच स्वरूपाचा पडलेला आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे अत्यंत वर्दळीचा असलेला हा संपूर्ण रस्ता आहे. ITS सिग्नल परिसर आहे आणि त्याच्याच अगदी वळणावर या ठिकाणी हा संपूर्ण कामाचा भाग जो आहे तो दिसून येतोय. अगदी या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचं बॅरिगेटिंग करण्यात आलेलं नाहीये, कुठल्याही सुरक्षेच्या अनुषंगानं उपाययोजना दिसून येत नाहीये. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर वर्दळ या ठिकाणी आहेत आणि चुकून एखादा दुचाकी स्वार म्हणा, पादचारी म्हणा, जर या खड्ड्यात रात्रीच्या वेळेला किंवा दिवसा सुद्धा जर पडला तर त्याला काही दुखापत झाली किंवा जीव गमवावा लागला तर याला जबाबदार कोण, असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ठेकेदारांना काम दिलं जातंय, त्यांच्याकडनं कामे करून घेतली जाते, विकासाला कोणी विरोध करत नाही. मात्र ज्या पद्धतीनं विकासाच्या नावावर अत्यंत मनमानी पद्धतीनं जो काम केलं जातं त्या कामाच्या अनुषंगाने एखाद्याचा जीव जातो हे सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे. आणि अशा सगळ्या कामांकडे नाशिकचं हे जे प्रशासन आहे ते याकडे लक्ष देणार का, हा खरा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि जी आकडेवारी आलेली आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जी कामं सुरू आहेत त्या कामांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अपघात झालेले आहेत. रस्त्यावर आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर अनेक ठिकाणी चिखल साचलाय आणि त्यावरनं वाहनं घसरताय, त्यांचे सुद्धा अपघात होत आहे. आणि यातून सुद्धा आता या सगळ्या घटना पाहता प्रशासन त्यामुळे किरण अर्थनगरी मुंबई असेल, ज्ञाननगरी शिक्षण नगरी पुणे असेल, नाहीतर धर्म आणि श्रद्धा नगरी नाशिक असेल, एक गोष्ट मात्र कॉमन आहे, म्हणजे पावसाळा आला की जीव मुठीत घेऊन चालावं लागेल. कोणत्याही शहरात तुम्ही जा, तुम्हाला खड्ड्यांचं किंवा या अशा अपघातांचं साम्राज्य दिसून येईल. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.